संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्हा बंदची हाक, तर देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं याचे पडसाद। बीडमध्ये 5 वर्षात 276 हत्या तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न। 10 महिन्यात बीड जिल्ह्यात 36 खुनांच्या घटना उघडकीस, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी, तर कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर निलंबनाची सध्या टांगती तलवार। विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरेंकडून भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस, जाधवांच्या नावाला भाजपकडून विरोध होण्याची दाट शक्यता। महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाधवांनी केलेलं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन। विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता, विधिमंडळाकडून तपासणी केली जाणार। केंद्रासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ घेणार आढावा, सूत्रांची माहिती। 20 मंत्र्यांनी आमदार निवासातील खोल्या सोडल्या नसल्याचं समोर, विधिमंडळ सचिवालयातनं नोटीस देऊन सुद्धा मंत्र्यांना खोल्या सुटेनात।